थोड्याच वेळात घरातून आजी बाहेर आल्या. अन्वी पटकन धावत जाऊन त्यांचा हात धरून त्यांना गाडीत बसवायला मदत करू लागली. गाडीत आधीच बसलेली मीनाक्षी अन्वीच्या साध्या सरळ ड्रेसकडे पाहून मनातच हसली. सान्वीच्या झगमगत्या काळजीपूर्वक निवडलेल्या पोशाखासमोर अन्वी अगदी पानासारखी दिसत होती, जी फुलांचं सौंदर्य वाढवण्याऐवजी फक्त पार्श्वभूमी बनते. मीनाक्षीला हा विरोधाभास फारच आवडला. अन्वीच्या चेहऱ्याचं विद्रूपपण तर आधीच तिचं काम सोपं करत होतं, पण आज कपड्यांचा डाव फसला नसता तर ती अजूनही जास्त हास्यास्पद दिसली असती. चौघे मिळून चव्हाण कुटुंबाच्या बंगल्याकडे रवाना झाले. वाटेत आजी अन्वीला सविस्तर सूचना देत होत्या. तिथं पोचल्यानंतर तू जास्त काही बोलायचं नाही, सगळं माझ्यावर सोड. त्या चव्हाण कुटुंबातली बाई फार अवघड आहे, पण मी असताना ती थेट नकार देणार नाही. अन्वीने हलकेचं मान हलवले. तिला चांगलं ठाऊक होतं, सिद्धार्थची आई आणि चव्हाण घराण्यातली सध्याची मुखिया इंदिराला किती कठीण स्वभावाची आहे. मागच्या जन्मी अन्वीने तिला खुश करण्यासाठी किती प्रयत्न केले होते, पण लग्न झाल्यानंतरही इंदिराने कधीच तिच्यावर मायेचा चेहरा दाखवला नव्हता. आता मात्र अन्वीच्या मनात सिद्धार्थबद्दल केवळ तिरस्कार उरला होता. इंदिरा खुश करण्याचा ती पुन्हा कधीच प्रयत्न करणार नव्हती. त्यामुळे आजीच्या सूचनांना ती फक्त औपचारिक मान हलवून प्रतिसाद देत होती. गाडी चव्हाण इस्टेटच्या पार्किंगमध्ये थांबली. चहूबाजूंनी महागड्या गाड्या, रेशमी कपड्यात सजलेले पाहुणे. पूर्वीची अन्वी असती तर कदाचित घाबरली असती, पण आता ती शांत होती. तिने आजींना सावधपणे गाडीतून उतरले, जणू काही त्या पडू नयेत याची तिला काळजी होती. आजी तिच्या या शांतपणावर खुश झाल्या. चौघं मिळून बंगल्याच्या दरवाजाकडे चालू लागले, पण दाराशी पोहोचताच सुरक्षा रक्षकाने फक्त अन्वीला थांबवलं. तू कुठून आलीस? आमंत्रणपत्र आहे का? बाहेरच्यांना आत येऊ देत नाही, तो किळसवाने नजरेने म्हणाला. तिच्या साध्या कपड्यांनी आणि बेताच्या चेहऱ्याने त्याला ती या दिमाखदार सोहळ्यातली वाटलीच नाही. सान्वीचा हसू पुरा होईना, पण आजीच्या रागीट कटाक्ष पाहून तिने दोनदा खोकून हसू आवरलं. मीनाक्षीलाही तो कटाक्ष दिसला. तिने लगेच सुरक्षा रक्षकाला सांगितलं, ही माझी मुलगी आहे, हे बघा आमंत्रण. तिने पर्समधून कार्ड काढून दिलं. साधारणपणे इतक्या मोठ्या पाहुण्यांना आमंत्रण दाखवायची गरज नसते, पण त्यांच्याबरोबर अन्वी असल्यामुळे रक्षकाने तपासणी केली. मीनाक्षीला थोडीशी लाजही वाटली, पण एक विचित्र समाधानही होतं. कधी काळी अन्वीची आई इतकी देखणी होती की तिला मीनाक्षीशी तुलना केल्यावर लोक नेहमी तिचं पारडं जड म्हणायचे. आज त्या बाईची मुलगी चव्हाणच्या दाराशी उभी राहून अडवली गेली, हे मीनाक्षीसाठी एक प्रकारचं वैयक्तिक यश होतं. आमंत्रण खरं असल्याची खात्री करून रक्षकाने माफी मागत अन्वीला आत सोडलं. अन्वी काही न बोलता फक्त त्याच्याकडे एक दीर्घ कटाक्ष टाकून आजीच्या मागे निघाली. अंदर सगळीकडे आनंदी वातावरण, भिंतीवर लाल दीर्घ आयुष्याचे अक्षरं, हसरे चेहरे. तरी तिच्यासोबत प्रवेश करणारे पाहुणे तिला टक लावून बघत होते, तिरस्काराने, आश्चर्याने. ती काही न जाण्याचं भासवत आजीच्या मागे चालत राहिली. तेवढ्यात वळणदार जिन्यापासून एक ओळखीचा आवाज आला. अरे, मिसेस जाधव आल्या आहेत. अन्वीने मान वळवली. ती इंदिरा होती, सिद्धार्थची आई. इंदिराच्या चेहऱ्यावर क्षणात धक्का आणि किळस उमटली. इतकी विद्रूप मुलगी जगात कशी असू शकते? तिचं हास्यच जणू गोठलं होतं. हीच ती मुलगी जी माझ्या मुलाशी लग्न करणार? पण वर्षानुवर्षाचा समाजातला अनुभव तिला सावरून गेला. तिने बनावट हास्य करत म्हटलं, आजी, माझ्या आईला तुमच्याबद्दल खूप बोलायचं होतं, पण तब्येत बरी नाही म्हणून ती या वाढदिवसाला येऊ शकली नाही. चला, मी तुम्हाला तिच्या खोलीत घेऊन जाते. हे बोलतानाही तिने अन्वीवर एकदाही नजर टाकली नाही. सगळं लक्ष सान्वीवर. सान्वी हुशार होती. ती पुढे होत म्हणाली, हॅलो आंटी, मी सान्वी. सान्वी, हो, मला आठवतं, तू गेल्या वर्षीची टॉप डेब्युटंट आहेस ना? इंदिराचा आवाज आता मृदू, डोळ्यात समाधान. सान्वीने लाजण्याचा आव आणला, पण मनात गर्वाचा फुगा फुगत होता. मीनाक्षीही मनोमन खुश झाली. आजींना मात्र हा प्रसंग रुचला नाही. आजचा केंद्रबिंदू अन्वी असायला हवा होता, पण सान्वीने स्वतःहून इंदिराशी ओळख करून देऊन लक्ष स्वतःकडे खेचलं होतं. आजींनी बोलण्यात अडथळा आणत म्हटलं, इंदिरा ही अन्वी आहे, मी तिच्याबद्दल आधी सांगितलं होतं. इंदिराने लगेच मध्येच थांबवलं. सोडा ना ते आता, आधी माझ्या आईला भेटूया. तुम्ही दोघी लहानपणाच्या मैत्रिणी आहात ना? तिला कुणालाही सांगायचं नव्हतं की हा राक्षसासारखा चेहरा तिच्या मुलाशी जोडला जाणार आहे. आजींनी काही न बोलता नोकरासोबत आत जाणं पसंत केलं. इंदिरा मग अन्वी, मीनाक्षी आणि सान्वीला वरच्या रिसेप्शन रूममध्ये घेऊन गेली. आज खूप पाहुणे आले आहेत. बहुतेक स्त्रियावरती चहा घेत आहेत. तुम्हीही त्यांच्यात सामील व्हा. मार्गभर इंदिराचं लक्ष
सगळं लक्ष सान्वीवर, जणू अन्वी अस्तित्वातच नव्हती. साफ दिसत होतं. सान्वीबद्दल इंदिरा जास्त खुश होती. सान्वी आणि मीनाक्षीला इंदिराच्या मनाचा अंदाज आला होता. त्या दोघी जाणून बुजून अन्वीला मागेच ढकलत होत्या, जणू ती अस्तित्वाचंच नाही. पण अन्वी शांत होती. तिच्या चेहऱ्यावर ना चीड, ना राग, ना अपमानाची भावना. थोड्याच वेळात त्या एका भव्य सोनेरी दरवाजासमोर पोहोचल्या. दरवाजा उघडताच आत महागड्या रेशमी साड्या आणि हिऱ्यांनी सजलेल्या काही धनाढ्य बायका सोफ्यावर बसून अगदी सुबक कपामधून चहा पीत गप्पा मारत होत्या. मीनाक्षीला देखील या खोलीतल्या मोठ्या लोकांचा थोडा धाक बसला, कारण इथे केवळ मुंबई आणि दिल्लीच्या उच्चभ्रू महिला होत्या. इंदिराने मीनाक्षीकडे पाहिले आणि तिचा संकोच ओळखला. मग तिने नकळत अन्वीकडे पाहिले. अपेक्षा होती की डोंगर पाड्यात वाढलेली ही मुलगी भीतीने गडबडलेली असेल, पण इंदिराच्या नजरेला भेटली ती शांत, हलक्या हास्याची, आत्मविश्वासपूर्ण अन्वी, जिच्या वर्तनात किंचितही घाबरेपणा नव्हता. उलट तिची स्थिरता तिला सान्वीपेक्षा उठून दिसायला लावत होती. इंदिरा मनात कुरकुरली, ही बहुतेक अजूनही जगातील खऱ्या सत्याची चव चाखलेलीच नाही, म्हणून अजिबात घाबरत नाही. सर्वजण बसले. इंदिराने मीनाक्षी आणि तिच्या मुलीची ओळख करून दिली, पण मुद्दा सान्वीवर भर दिला. अन्वीचं नाव जणू ओघाने निघालं. येथे बसलेल्या बायकांचा अनुभव मोठा. त्या क्षणातच इंदिराच्या मनसुब्याचा अंदाज त्यांना आला, म्हणून सर्वजणी सान्वीसोबतच गप्पा मारू लागल्या. तेव्हाच एक श्रीमंत महिला म्हणाली, चलो, आज कोणीतरी छान चहा बनवून दाखवेल का? मी स्वतः करू शकते, पण एखादी खास व्यक्ती केली तर मजा येईल. इंदिराच्या डोळ्यात एक चमक आली. तिचं लक्ष अन्वीकडे वळलं. दुसरी मिस जाधव, मला आठवतं, तुझ्या आईचा चहा बनवण्याचा हात खूपच छान होता. आज तू आम्हाला चहा बनवून दाखवशील का? या शब्दांनी खोलीतल्या बायकांच्या नजरा मीनाक्षीकडे वळल्या. मीनाक्षीच्या चेहऱ्यावर एक क्षण चमक आली, पण लगेच ती म्हणाली, तिला नको होतं की सगळ्यांचं लक्ष अन्वीकडे जावं. त्या सान्वीला चहा बनवण्यात चांगलाच सराव होता. ही संधी तिच्या मुलीसाठी उत्तम होती. अन्वी काही बोलणार तोच मीनाक्षी पटकन म्हणाली, मॅडम चव्हाण, खरं तर माझी मुलगी सान्वी चहाविषयक बरंच शिकली आहे. आपण परवानगी दिली तर तीच तुमच्यासाठी चहा बनवेल. मीनाक्षीच्या मनात स्पष्ट होतं, जर सान्वीने सगळ्यांसमोर कौशल्य दाखवलं तर तिची प्रतिष्ठा इथे वाढेल. जरी ती सिद्धार्थच्या घरात न गेली तरी या खोलीत बसलेल्या प्रत्येक बाईची ओळख फायदेशीर ठरेल. पण इंदिरा हटली. मिसेस जाधव, मी अन्वीला विचारलं होतं, सान्वीला नाही. का? अन्वीला साधा चहा बनवायलाही येत नाही का? तिच्या आवाजात उपहास होता. ती स्पष्टपणे अन्वीला कमीपणा आणू इच्छित होती, जेणेकरून इथे उपस्थित सर्वांच्या नजरेत ती सिद्धार्थसाठी पूर्णपणे अयोग्य ठरावी. मीनाक्षीला सर्वांच्या तिरस्कारपूर्ण नजरा जाणवल्या. तिच्या अंगावर काटा आला. तिने मनात शिव्या घातल्या, हे म्हातारे बाईने का हिला आणलं? माझा अपमान होऊ दे, मी सहन करू, पण माझ्या सान्वीला कोणी चिरटू देणार नाही. झटपट विचार करून मीनाक्षी म्हणाली, चहा बनवणं अन्वीला जमतं की नाही हा मुद्दा नाही, पण आपणासाठी सर्वोत्तम द्यायचं तर सान्वीच बनवेल यात शंका नाही. सान्वी लगेच पुढे आली, आत्या, तुम्हाला काही हरकत नसेल तर मीच तुमच्यासाठी चहा बनवते. हे ऐकून इंदिरा नकली आश्चर्याने अन्वीला म्हणाली, म्हणजे तुला हा सुसंस्कृत कला प्रकारचं जमत नाही? मला वाटलं गावात वाढले असशील तरी तुला बाकीच्या श्रीमंत घराण्याच्या मुलीसारखं शिक्षण मिळालं असेल.